नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनाअंतर्गत सिडको मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सिडको मार्फत लेखालिपिक या पदासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे 9/12/2023 या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती। त्याचबरोबर 20/12/2024 या ठिकाणी या जाहिरातीमध्ये बदल देखील करण्यात आलेले होते। त्यानंतर ही जाहिरात जी आहे अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे। 28/1/2025 ते 7/2/2025 या वेळेदरम्यान तुम्ही या ठिकाणी राहिलेले कॅन्डिडेट जे असतील किंवा तुम्हाला या ठिकाणी अर्जामध्ये काही जर बदल करायचा असेल तर आपण या ठिकाणी बदल जे आहेत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी लेखालिपिक या संवर्गातील पदांसाठी वॅकन्सी ज्या आहेत मागवण्यात आलेल्या आहेत। एकूण 23 वॅकन्सी ज्या आहेत या ठिकाणी निघालेल्या आहे। आरक्षणानुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। वयमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापर्यंतची आहे। महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंतची सवलत असेल। दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा 47 वर्ष असेल। खेळाडूंसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी 40 वर्ष प्लस 3 वर्षानंतर सेवा कालावधी प्लस 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल। दिव्यांग माजी सैनिकांसाठी 47 वर्षापर्यंतची कमाल वयमर्यादा आहे। अनाथ उमेदवारांसाठी 45 वर्षाची वयमर्यादा आहे। आर्थिक दुर्बल घटकासाठी देखील 45 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यासाठीचा अभ्यासक्रम जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। एकूण 120 मिनिटं कालावधीसाठीची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे। परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी 1062 रुपये या ठिकाणी एकूण असणार आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 1180 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट जे आहे असणार आहे। माजी सैनिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी भरायची नाही। वेतन जे आहे तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये प्लस इतर भत्ते जे आहेत तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। शैक्षणिक अर्हता जे आहे तुमचं BCom झालेलं असेल, BBA झालेलं असेल, BMS झालेलं असेल, सोबत अकाउंटन्सी किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा ऑडिटिंग संदर्भातील शिक्षण तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। अनुभवाची या ठिकाणी आवश्यकता नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही लिंक आपल्याला मिळेल, त्यावर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।